नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण आपल्याला हा जो काही मानव जन्म मिळाला आहे त्यामध्ये जर आपण भक्ती केली नाही तर ते आपले जीवन त्या विहिरीसारखं होईल. म्हणजे कसं, विहीर जरी खोदलेली असली तरी त्यात जर पाणी नसेल तर ते विहीर काय कामाची. आणि जरी विहीर खोदली असेल आणि त्या ठिकाणी जर खारं पाणी लागलं आणि ते पाणी पिण्यायोग्य नसेल तर ते पाणी आणि ती विहीर काय कामाची. तसंच आपला हा मानव देह आहे, यामध्ये जर आपण देवाची भक्ती केली, पूजापाठ केलं, म्हणजे आपलं काम करीत असताना सुद्धा देवाचं नाव घेतलं तरी ती देवाची भक्ती होते. जर आपल्याला वेळ नसेल आणि आपण एका ठिकाणी चालत जात असू तेव्हा जरी देवाचं नामस्मरण केलं तरी ती सुद्धा देवाची भक्ती होते. सुरुवात जर अशी केली तर नक्कीच आपल्याला वेळ मिळेल आणि आपण देवाचं भक्ती किंवा देवाचं जे काही वाचन आहे ते करू. मग आपण जे पूर्वजन्मी आपण केलेले कर्म असतं त्या कर्माचा बरे वाईट कर्मामुळे आपल्याला या जन्मामध्ये उत्तम स्वास्थ्य लाभत असते. आणि जरी उत्तम स्वास्थ्य असलेला माणूस असेल त्याने अचानक त्याला कुठलाही रोग उद्भवतो आणि तो उपचारांवर लाखो रुपये खर्च करीत असतो. शेवटी त्याचा मृत्यू होतो. मग कोणी जन्मापासून रोगी असतो तर कोणी आयुष्यभर कष्ट करून सुद्धा जे काही सुखदुःख आहे ते भोगून मृत्यू पावत असतो. कोणी गरीब असतो तर कोणी श्रीमंत असतो. कुणाला अपत्ये पुत्रप्राप्ती होते तर कोणाला फक्त मुलीच होतात आणि कोणाला तर संतानच होत नाही. असे जे काही बरे वाईट कर्म असतात, बरे वाईट कर्मांचे फळ असतात ते आपल्या आधीच्या जन्माच्या पुण्याईमुळे ते इथं आपल्याला मिळत असतात. म्हणून आपण जास्त विचार करायचा नाही की ह्याला इतक्या लवकर का मिळालं, हा इतका श्रीमंत, हा इतका प्रोग्रेसिव्ह, म्हणजे त्याची इतकी प्रगती का होत आहे. हे सर्व त्याच्या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे त्याला मिळत आहे. म्हणून आपण त्यात विचार न घालवता, वेळ वाया न घालवता, आत्ता कल करे सो आज कर, आज करे सो अब, आत्तापासूनच देवाचे नामस्मरण असो, देवाचं जे काही भक्ती असो ती करायला सुरुवात केली पाहिजे. का, कारण ते केल्याने आपल्याला हा जन्म तर आपलं चांगलं होईलच, पण पुढच्या जन्मी पण सुद्धा आपल्याला कामात येईल. मग ज्या वेळेस आपण एखाद्या गुरूचा अनुग्रह घेतो तेव्हा अनुग्रह होऊन गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये राहून आपण जर भक्ती केली तर ते खूप परिणामकारक